माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि आपल्या ह्या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा अभंगामधून अशौच्ये जपो नये आणि का ते ऐको नये ऐशिया मंत्रा ते जगवी हे. ज्या ठिकाणी माणूस घाबरतो तिकडे तो सहजच जात नाही. त्याला सांगायची गरज नाही की जाऊ नकोस, नाही नाही मीच घाबरतो मी जात. काय तसं जसं हे संसारात सत्य आहे तसं परमार्थात सुद्धा हेच आहे. माणूस अंदाज घेत असतो आपल्याला काय जमेल काय जमणार नाही आणि जिकडे जमेल तिकडे पाऊल पुढे टाकतो, नाहीतर अलगद मागे सरतो. काय रे पुढे बसताना दररोज दिसायचे, आजकाल दिसत नाहीत. नाही त्यांना जमलं नाही वाटतं. काय पुढे बसणं फार सोपं, पण पुढे बसल्यावर ते जीवनामध्ये उतरणं फार अवघड. काय लक्षात घ्या. काय तेव्हा आम्ही हे दररोज बघतच असतो. काय काय माणसं नव्याने पुढे येतात आणि नव्याने एवढा जोश असतो की ओ हो 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 काय सांगायचं काम नाही, बोलायचं काम नाही. काय वारी म्हटला की हजर, सप्ताह म्हटला की हजर, पुण्याचे कार्यक्रम म्हटला हजर, जिकडे जाईल तिकडे हजर. काय मग पहिल्या वर्षी तो फुगा असा मोठा असतो आणि मग हळूहळू हळू जशी हवा कमी होत जाते. काय रे कुठे गेला तो, काय रे कुठे गेला. अहो महाराज ती फुग्याची हवा होती जास्ती भरली होती, ती आता कमी झाली. काय तसं लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराजांनी एक वैशिष्ट्यपूर्ण सिद्धांत मांडतायत इकडे, एक वैशिष्ट्यपूर्ण विचारातून नामस्मरणाचं महत्त्व सांगतात. तेव्हा गेले महिनाभर अतिशय आवडीने प्रेमाने तुम्ही लोक येत आहात, श्रोतेवर्ग येत आहेत. महाराजांची प्रवचनं जबरदस्त चालू आहेत. काय विषय सुद्धा तसाच जबरदस्त आहे. काय नेमकं काय आहे एक लक्षात घ्या. काय काय गोष्टी एका फटक्यात कळतच नाही. मुलगी जेव्हा स्वयंपाक खोलीत पहिल्यांदा पाऊल ठेवते तेव्हा त्याला काय चालतंय हेच कळत नाही. काय आई म्हणते आधी गूळ टाक, मग चिंच टाक, मग तिखट. अगं आई आधी गूळ टाकायला सांगितलं, मग चिंच का, मग तिखट का, मग तुरट का, मग आंबट का. अगं बाबा असं कसं समजत नाही. हे सगळं मिळून जे होईल तो स्वयंपाक. काय तसं हे मिश्रण जे आहे, काय तसा हा परमात्मा जो जगतामध्ये मिश्रित झालेला आहे, काय नवे नवे मिश्रित नाही आहे, तो तोच आहे. एवढा एकरूप आहे, अभिन्न आहे तो. काय अभिन्न आहे, नवे सुरुवातीपासनं तोच आहे. भिन्न काढता येत नाही म्हणून अभिन्न. काय मोठा वैशिष्ट्यपूर्ण सिद्धांताची मांडणी चालू. गेली 30 वर्ष कार्यक्रम होत आहेत. काय इकडे दगडूशेठ हलवाईतर्फे कार्यक्रम होतात. आमचे अशोक महाराज, महेशजी सगळे याच्यामध्ये आवडीने प्रेमाने सहभागी असतात. काय आनंद आहे. दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम असाच चालू आहे. काय मला एक आनंद असा वाटतोय की कुठेही कमी नाही, कुठे नाही जास्ती नाही, जसं आहे तसं लेवलमध्ये चालू आहे. एक लक्षात घ्या, कमी झालं की वेग कमी होतो आणि जास्ती झालं की नाही तेवढा वेग काय काय वेळेस वाढतो. वारकरी संप्रदाय आपापल्या गतीने चाललाय, त्याला पुढे जायची घाई नाही आणि मागे राहण्याचा प्रश्नच येत नाही. काय एक लक्षात घ्या, जीवनामध्ये जेव्हा स्थैर्य येतं
तेव्हा माणूस बघा, अनुभवी माणूस कधी घाई करत नाही. काय जो नव्याने असतो ना तोच, अहो पुढे चला की, अहो बाबा एवढी हळू का गाडी चालवताय, करा की ओव्हरटेक, हाय की काटा 200 पर्यंत. अरे बाळा तुला कसं कळत नाही, मागून गाड्या येतात, पुढे टर्निंग आहे, फटकन गाड्या थांबतात. तसं अवकाश जावं लागतं, सावकाश जावं लागतं, असं घाई करून जमत. ठाईच बैसोनी कराय चित्त, आवडी अनंत आळवावा. ठाईच बैसोनी, काय तसा संसार म्हणा, परमार्थ म्हणा, असा निवांत झाला हवा. कमी नाही जास्ती नाही, पण आपली लय कमी झाली नाही पाहिजे. काय जी आहे ती लय एक लक्षात घ्या. आजकाल धावपळीचं जग आहे, पळापळीचं जग आहे, त्यामुळे लोकांना वाटतंय आपला वेग कसा वाढावा. काय लोकांना हेच वाटतंय, आपला वेग कसा वाढावा, आपण दुसऱ्याच्या पुढे कसं जावं. काय त्याच्यामध्ये, या सर्वामध्ये वारकरी संप्रदाय एकच बघतोय, आपली लय कशी टिकेल. आजकालच्या जगामध्ये पुढे जायची घाई करू नका, आपलं आहे ते कसं टिकेल ह्याच्यातच आपण तरणार आहोत. काय एक गंमत लक्षात घ्या बघा, तुम्ही जीवनाची भानगडच चालू आहे, पुढे जात चाललाय आणि मागे काय आहे हेच त्याला कळत नाही. काय मागे काय आहे तो इतिहास आहे. काय इतिहासाकडे जास्ती बघू नये, पण लक्षात घ्या पुढे पाऊल टाकताना मागे काय झालंय हे माहिती असेल तर पुढचं पाऊल बरोबर पडेल. माणूस पुढे पाऊल टाकतोय, पण भारतीय संस्कृती काय हेच स्वतः आपण विसरत चाललोय. म्हणून भारतीय कोणाला म्हणावं हेच आजकाल कळेना. काय त्यांना म्हणता तरी येईल का हेच कळेना. कारण असंच होत चाललंय, आपलं अस्तित्व आपण विसरत चाललोय. आहे की नाही खरी गोष्ट. काय काय आपल्या मागे काय झालं, संत कोण होते, त्यांनी काय क्रांती केली, ह्याच्याकडे बघायला कोणाला वेळच नाही. एक लक्षात घ्या, झाड तेव्हाच वाढतं जेव्हा त्याचं मूळ भक्कम असतं. तेव्हा जर मूळच भक्कम नसेल तर वरच्या वर झाड मळून जाईल. काय हो झाड का मेलं, अहो झाडाने मूळच पकडलं नाही. तसं असं होत चाललंय. काय हंगामी पिकं वाढतायत, काय हंगामी वाढतायत, पण त्यांचा एकदा हंगाम निघून गेला की अरे कुठे गेलं रे, नाही गेलं. काय तसं आपला हंगामी परमार्थ नाहीये. काय आपला परमार्थ काय हंगामी नाही, सातत्याचा आहे, श्रद्धेचा आहे, प्रेमाचा आहे. काय आणि मला वाटतं ह्यालाच वारकरी संप्रदाय म्हणावं. नव्हे नव्हे कोणत्याही संप्रदायात जा, असं म्हणत नाही वारकरी संप्रदाय, कोणत्याही संप्रदायात जा, प्रेम जर नसेल, श्रद्धा जर नसेल, स्थैर्य जर नसेल तर तुम्ही कुठेच टिकणार नाही. काय कुठेच टिकणार नाही. म्हणून स्थैर्य नव्हतं. ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. अरे किती ऋण झुणू ऋण झुणू ऋण झुणू करतोस. अरे तुझ्या आयुष्याला काही स्थैर्य आहे की नाही. किती ते पंख फडफड 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 करशील, काय किती उडशील, किती वेगवेगळ्या फुलांवर जाशील. अरे कुठेतरी बस. काय त्या भ्रमराची मजा असते, एका फुलावर जातो, बसतो, खातो, परत दुसरीकडे जातो, परत खातो, दुसरीकडे जातो. काय तसं लक्षात घ्या, ह्या भ्रमरासारखं व्हायचं नाही आपल्याला. काय ह्या भ्रमरासारखं व्हायचं नाही. पण त्या भ्रमराचीच एक वेगळी लखब आहे बरं का. काय या भ्रमराचीच एक वेगळी लखब आहे. कसं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी या भ्रमराचं एक वेगळं चिंतन मांडलंय. पाहे बा भ्रमर भेदी कोडे,
भल तैसे काष्ट कोरडे ते वेचिती परी कळिके माझे सापडे कोवळीये ते तो उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळ दळ चिरो नेणे ऐसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. फार अतिशय सुंदर ओव्या, अतिशय गोड ओव्या. काय भ्रमर किती जबरदस्त असतो, किती ताकदवान असतो. एवढी ताकद असते की तो लाकूड सुद्धा पोखरू शकतो, एवढी ताकद आहे त्या भ्रमराची. पण गंमत बघा, जेव्हा जीवनामध्ये स्थैर्य येतं तेव्हा काय गंमत होते. काय झालं, तो असाच भ्रमर फिरत होता फिरत होता फिरत होता. एक लक्षात घ्या, भ्रमर कितपर्यंत फिरतो माहिती आहे का? तिथपर्यंतच फिरतो जोपर्यंत त्याच्या मनात आहे ती चव त्याला मिळत नाही तोपर्यंत. त्याच्या मनात असलेली रुची त्याला मिळत नाही तोपर्यंत गुंग 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 काय फिरतोय फिरतोय फिरतोय. पण त्याच्या मनाची रुची जेव्हा त्याला मिळते तेव्हा तुम्हाला काय सांगू, असा बसून जातो. काय आता तुमचाच दृष्टांत घ्या. काय लहानपणापासून आई काय बरेच प्रकार खाऊ घालते. काय चटणी घालते, कोशिंबीर घालते, भेंडी घालते, शेपू घालते, चाकवत घालते. काय मग भाज्यांकडनं पुढे होत होत एक एक पदार्थ पुढे येतात. मसाले भात येतो, रावण भात येतो. काय रावण भात पुणेकरांना सांगायची गरज नाही. काय 30 वर्ष प्रवचन ऐकताय, कीर्तन ऐकताय, तेव्हा रावण भात काय तो नक्की माहिती. तेव्हा ती फोडणी टाकायची मला गरज काय. काय सगळं चाकतो सगळं चाकतो. काय मग हळूहळू गोड पदार्थ येतात, आमरस येतो. काय पण काय काय पदार्थ असे असतात त्या बाळाला चाखले की नाही, ते बाळ जरी असलं तरी आवडलं का, आवडलं का. काय मग मोठा झाल्यावर तेच तो बघत असतो की हे आपल्या ताटात कधी येतंय. काय आणि एकदा ताटात आलं, वाढ आई, अरे किती खाशील, अरे किती खाशील, वाढ मला आवडलंय. काय तसा तो गुंग 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 करत सगळीकडे फिरतो आणि एक सुंदर सूर्यविकासनी कमळ सापडतं त्याला. त्या कमळावर असं जातो, गुंग 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 अलगद जाऊन बसतो. काय मजा आहे नाही का. बघा काय गंमत आहे. लाकूड पोखरणारा पण फुलावर अलगद जाऊन बसतो. काय लाकूड पोखरणारा पण फुलावर असा अलगद जाऊन बसतो. त्याला काळजी एवढीच आहे की ह्याच्यामधनं मला पराग मिळणार आहे, ह्याला काय होऊ नये. असा अलगद जाऊन बसतो. काय फुलपाखरू बघितलंय का कसं ते उडत जातं, फुलावर कसं बसतं, असं ते फडफडत फडफडत हळू. काय तसा तो गुंग 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 निवांत येऊन बसतो. काय आणि जेव्हा तो पराग सेवन करू लागतो, हो 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 हो, त्याला भानच राहत नाही. तो त्या पराग जेव्हा त्याच्या तोंडात जातो, चिळगांडी पहिली उडते तोंडामध्ये, असा फटकन उडी मारतो. तुम्ही भ्रमराकडे बघितलं तर बघा, पहिला फुलाकडे जातो, चव घेतो, उडी मारतो आणि परत जातो. काय तो उडी मारतो, परत जातो, परत वर जातो, परत खाली जातो. काय पण जेव्हा त्याला वाटतं की नाही हेच फूल आहे, तेव्हा असा निवांत बसून राहतो. मग त्याला वेळेचं सुद्धा भान राहत नाही. आणि गंमत काय झाली, ते सूर्यविकासिनी कमळ होतं आणि आपला भ्रमर पराग सेवन करण्यात गुंग होता. काय तो पराग सेवन करत 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 वेळ कुठे निघून गेला हेच त्याला कळलं नाही. आणि इकडे गंमत अशी झाली, संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला आणि ते सूर्यविकासनी कमळ सूर्य गेल्याबरोबर पाकळ्या मिठून घेऊ लागलं. पण त्या भ्रमराला कुठे माहिती,
तो परागाच्या नादात होता, तो परागाच्या आनंदात होता. या सेवन करण्यामध्ये तो जो गुंग झालेला होता, त्याला हेच माहिती पडलं नाही, हेच भान राहिलं नाही की ह्या पाकळ्या मिटतायत. आणि गंमत अशी झाली, त्या पाकळ्या मिटून गेल्या आणि तो भ्रमर आतमध्येच राहिला. काय भ्रमर आतमध्येच राहिला. आता तुम्ही मला सांगा, जो भ्रमर लाकूड पोखरू शकतो त्याला ह्या कमळातनं बाहेर निघायला काय लागेल हो? काय काय लागेल? काय एक पाय नुसता त्या ह्याच्यात रवला की ते पाखळी फुटून जाईल, फुटून जाईल एवढी ताकद आहे. परी कळिके माझी सापडे कोवळीये, ते तो उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळ दळ चिरोणेने, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. म्हणून तो असं मिटून घेतल्यावर तो म्हणतो, जाऊ दे, जाऊ दे, ह्या कमळामुळे मला पराग मिळालाय, आता माझा जीव गेला तरी चालेल, पण मी ह्याला चिरून देणार नाही. ऐसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. काय कठीण, किती किती कठीण. लाकूड पोखरेल एवढा कठीण, पण कोवळा किती. कमळाची पाकळी सुद्धा चिरून दिली नाही. काय लक्षात आलं का ज्ञानेश्वर महाराजांची नजर कशी होती ते? काय ऐसे कठीण कोवळे. म्हणाले ज्ञानेश्वर महाराज, म्हणालो मी की महाराज हे कठीण कोवळ कसं हो तुम्ही मिळवलं? काय बघा, बोलणं सोपं आहे, पण ह्याचा दृष्टांत एवढा बारकाव्याने दिसणं आणि तो वक्तव्यातून प्रगट एवढा सुंदरपणे करणं सोपी गोष्ट नाही माऊली. कठीण कोवळेपणे स्नेह देखा. काय ते तो उत्तीर्ण होईल प्राणे, माझा प्राण जाऊ दे, पण ह्या कमळाला काय होऊ देणार नाही. काय तसं लक्षात घ्या. या जीवनामध्ये स्थैर्य आल्याबरोबर माणूस पालटतो. काय तसं महाराज म्हणतायत की आता तुम्ही जरा स्थिर व्हा. काय आता हे एक लक्षात घ्या. काल लिंक सांगतो. काल महाराजांनी परवा भ्रमर सांगितला, पण हा भ्रमर नुसता संसारात नाहीये, विषयात अडकलेला नुसता नाहीये. हो, ह्या पारमार्थिक आणि आध्यात्मिक जगात सुद्धा अडकलेले भ्रमर आहेत. म्हणून महाराज म्हणतात, अशोचिये जपो नये आणि काते ऐकू नये, अशोचिये जपो नये आणि काते ऐकू नये, अशौचिये जपो नये आणि काते ऐकू नये, अशौचिये जपो नये आणि काते ऐकू नये. ऐशिया मंत्राते जगवी, ऐसिया मंत्राते जगवी, ऐशिया मंत्राते जगवी, ऐसिया मंत्राते जगवी. त्याचे फळणे थोडे परी शोभणे बहु, त्याचे फळणे थोडे बरी शोभणे बहु. ऐसा मंत्र राजन बेरे, ऐसा मंत्र राजन बेरे, ऐसा मंत्र राजन भेरे, ऐसा मंत्र राजन बेरे. नारायण नाम, 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 नारायण नाम. अशौचिये जपू नये आणि काते ऐकू नये, ऐशिया मंत्राते जगवी. हो महाराज काय करू? अशौचिये जपू नये आणि काते ऐकू नये. आता ऐकलं का बाबा? या भ्रमरासारखा जगभर फिरलास, तुला
परमात्म्याचे पाय सापडले, आता पायाशी बसून काय कर, नारायण नाम, नारायण नाम. बाकी काय घेऊ नकोस बरं का. हा, काय कर, स्ट्रेट फॉरवर्ड सांगतायत, पिन पॉइंट. काय पिन पॉइंट कळलं का तुम्हाला? काय तो काय मोठा गोळा नाहीये. काय डॉट डॉट म्हणजे मोठा असतो, हा पिन पॉइंट आहे. पॉइंट आता सुईचा पॉइंट किती लहान मला सांगा बरं. काय तसं हे परफेक्ट सांगतायत. काय आहे हे नीट लक्षात घे. अशोच्य जपो. हा भलतं सलतं काय करत बसू नकोस. जगामध्ये मंत्र अनेक आहेत. आलायस काय, अनेक मंत्र कानावर पडलेत, पण बाबा ह्या सगळ्या मंत्राच्या भानगडीत पडू नकोस. जो मंत्र राज आहे त्याच्या मागे लाग. काय समजलं का रे भ्रमरा? काय समजलं का भ्रमरा? काय कर, बाकी काही करू नकोस. एक लक्षात घ्या, मंत्र अनेक आहेत, काय चांगलेही आहेत आणि वाईटही. हा, काय जारण मारण